चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, एसटी महामंडळ 2025 ची जी भरती आहे त्याच्यावर बरेच वादविवाद झाले की कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करा आणि परमनंट भरती चालू करा. सगळ्याचा विरोध लक्षात घेऊन सरकारने एक योग्य निर्णय आणि योग्य पाऊल उचललेले आहे. लवकरच परमनंट भरती होण्याचे चान्सेस 99.9% आहेत. ही फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे असं त्यांनी नमूद केलंय. त्याच्यावरती मागचा व्हिडिओ आपण डिटेल बनवलाय. पण जर तुम्ही आता सरकारी नोकरी म्हणजे एसटी महामंडळ जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मोठे फायदे होणार आहेत आणि ते फायदे कुठले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला मिळणार आहे डीए म्हणजे महागाई भत्ता. हा एक नंबर तुमचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. टीए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स, म्हणजे तुम्ही जो वर्षभर प्रवास करता तुमचा पर्सनल त्याचा सुद्धा ट्रॅव्हलिंग अलाउन्स तुम्हाला मिळणार आहे म्हणजे टीए. HRA हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे तुमच्या एरियानुसार तुम्ही कुठे राहताय, कसं राहताय, कुठल्या एरियात राहताय त्यानुसार डिपेंड राहील की तुम्हाला किती पर्सेंट द्यायचा. तो तुमचा हाऊस रेंट अलाउन्स हा एक तुम्हाला फायदा मिळणार आहे. त्याच्यानंतर नाईट शिफ्ट अलाउन्स, युनिफॉर्म अलाउन्स. जर तुमची ड्युटी नाईट शिफ्टला असेल तर त्याचा तुम्हाला वेगळा भत्ता मिळतो. हे पण शासनाने कन्सिडर करून तुमचा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे त्याच्यामध्ये. युनिफॉर्म अलाउन्स वर्षातून एकदा तुम्हाला महाराष्ट्र शासन युनिफॉर्म साठी एक वेगळ्या प्रकारचे अलाउन्स देतं. त्याची स्पेसिफिक रेंज ठरलेली असते, तेवढे तुम्हाला अलाउन्स भेटणार आहे युनिफॉर्मचा सुद्धा. त्याच्यानंतर ओव्हर टाइम, तुमच्या ड्युटी व्यतिरिक्त तुम्ही जर एक्स्ट्रा वेळेस ड्युटी केली जास्त तास तर तुम्हाला त्याचे तासानुसार पैसे भेटणार आहेत आणि हा सगळ्यात मोठा फायदा आहे कारण की इथे खूप जास्त फायदा होतो. त्याच्यानंतर आहे मेडिकल बेनिफिट्स आणि EPF. मेडिकल बेनिफिट्स म्हणजे तुमच्या फॅमिलीचं कव्हरेज पूर्ण असणार आहे. त्याच्यामध्ये डिपेंड करतं की पॉलिसी कुठली आहे, शासनाची पॉलिसी कुठली आहे, पण मेडिकल बेनिफिट सुद्धा मिळणार आहे. EPF सुद्धा मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ग्रॅज्युटी म्हणजे तुम्ही ड्युटी तुमची सर्व्हिस संपल्यानंतर एक स्पेसिफिक मोठ्या प्रमाणात तुम्हाला अमाऊंट इथे मिळणार आहे मित्रांनो ग्रॅज्युटीच्या रूपामध्ये. ओके, हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आता याच्याहून मोठा फायदा असा आहे पेन्शन. पेन्शन म्हणजे काय, तुमची सर्व्हिस संपली तरी तुम्हाला शासन काही प्रमाणात म्हणजे त्यांची जी स्पेसिफिक रेंज ठरलेली असेल त्या प्रमाणात तुम्हाला सॅलरी इथे देणार आहे पेन्शनच्या स्वरूपात मित्रांनो, स्पेसिफिक एज लिमिट पर्यंत. त्याच्यानंतर एसटी सवलत फॅमिलीसाठी. तुम्ही तर रोज आता प्रवास करणारे एसटीने तुम्हाला तर मुभा असणारच आहे, सूट असणारच आहे, पण तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा मित्रांनो एसटी महामंडळाने सवलत दिलेली आहे, थोड्या प्रमाणात डिस्काउंट दिलेला आहे ज्याच्यामध्ये की तुम्ही राज्यभर कुठेही कसाही प्रवास करू शकता एसटी महामंडळाने. त्याच्यानंतर स्टाफ क्वार्टर्स म्हणजे जे आता वाहक आणि चालक आहेत या पदासाठी त्यांना शासनाने काय केलेलं असतं, एक क्वार्टर्स दिलेले असतात स्पेसिफिक ठिकाणी. त्याच्यामध्ये ते जे वाहक आणि चालक किंवा एसटी महामंडळात जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये ते स्टे करू शकतात आणि त्यांचा पूर्ण फॅसिलिटी घेऊ शकतात ह्याच्यामध्ये स्टाफ क्वार्टर्स मध्ये. ओके, स्कॉलरशिप आणि हा सगळ्यात मोठ्या एज्युकेशनल फील्ड मध्ये जे कर्मचारी एसटी महामंडळात त्यांच्या मुलांना, मुलगा असो मुलगी असो, त्यांना स्कॉलरशिप सुद्धा शैक्षणिक स्कॉलरशिप यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता लोन म्हणजे काय, शासनाकडून लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्ही शासनाच्या एसटी महामंडळात असाल तर लोन फॅसिलिटी कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये इथं लोन सुद्धा शासन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. असे एक नवे अनेक 10 ते 15 बेनिफिट्स आहेत. फक्त शासनाची नोकरी एसटी महामंडळाची सर्वोत्तम आणि अति बेस्ट आहे, जे की तुम्ही आता 17,450 जागा आहेत त्याच्यामध्ये अप्लाय करा आणि या सगळ्या फॅसिलिटीचा तुम्ही फायदा घ्या. आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा प्रश्न की कॉन्ट्रॅक्ट बेस भरती रद्द झाली पाहिजे, आम्ही 3 वर्षानंतर काय करायचं, त्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवला आहे आणि 99.9% शासनाचे एक ग्रीन सिग्नल दिलेला आहे की तुमची परमनंट भरती आहे. ही जी 3 वर्षाची आहे ती तात्पुरती मलमपट्टी आहे असं माननीय परिवहन मंत्र्यांनी बैठकीमध्ये 7 तारखेच्या नमूद केलेले आणि सर्वत्र जाहीर सुद्धा केलेले ऑफिशियली. त्याच्यानंतर तुमचं इन्क्रीमेंट, तुम्हाला हे सगळे फॅसिलिटी तर भेटणार आहेत पण पर इयर म्हणजे प्रत्येक वर्षी तुमची पगार वाढ सुद्धा होणार आहे. आता ती किती होणार आहे तुमच्या त्या बेसिक स्केल वरती आणि पे स्केल वरती डिपेंड असणार आहे, पण बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात तुमची पगार वाढ सुद्धा इथे होणार आहे. कारण इन्क्रीमेंट हा शासनाचाच एक रूल आहे, दरवर्षी महागाई वाढते तसंच पगार सुद्धा वाढला जातो, म्हणून इन्क्रीमेंट हा सगळ्यात मोठा फायदा आहे मित्रांनो. आता बोनस म्हणजे काय, तुमचा दिवाळी असेल, दसरा असेल, आपले कुठलेही फेस्टिवल्स असेल, कुठलाही सण उत्सव वार असू द्या, त्याच्यामध्ये शासन काय करतं, एक कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळात सेवा दिली म्हणून त्याला एक बोनस स्वरूपात काही अमाऊंट
पे केली जाते, म्हणजे ते झालं तुमचं बोनस. अशा प्रकारे तुम्हाला एक नव्हे दोन नव्हे तब्बल 15 ते 20 बेनिफिट्स आहेत, जे की एसटी महामंडळात सेवा केल्यानंतर तुम्हाला या सगळ्या स्कीम तुम्हाला सुरू होणार आहेत. म्हणून लवकरात लवकर तुम्ही मित्रांनो या एसटी महामंडळाचा फॉर्म भरा. काही प्रॉब्लेम असेल, याच्यामध्ये काही इश्यू असेल, काही डाऊट असेल, तुम्हाला याच्यातला कुठला कन्सेप्ट समजला नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून एसटी महामंडळात लागल्याच्या नंतर जे कर्मचारी आहेत त्यांना कुठले कुठले फायदे होणार आहेत आणि काय त्याचा बेनिफिट्स होणार आहे सर्वांना माहित झालं पाहिजे, जेणेकरून प्रवाशाला आणि कर्मचाऱ्यांना दोघांनाही सुख पोहोचेल आणि एसटी महामंडळात चांगल्या प्रकारे सेवा देण्यात येईल. त्याच्यामुळे हे सर्व भत्ते, हे सर्व अलाउन्सेस शासन कर्मचाऱ्यांना प्रोव्हाइड करणार असतं. म्हणून लवकरात लवकर फॉर्म भरा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन अपडेट सोबत, नवीन आयडिया सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.